तर अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क माफी नाहीच आहे। दस्त नोंदणीवेळी बुडवलेली 20,99,500 रुपये एवढी स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार आहे। पुणे जिल्हा सहनिबंधक संतोष हिंगणे यांनी हा निकाल दिलाय। तर स्टॅम्प ड्युटीच्या सोबतच 1,47,00,000चा दंड देखील भरावा लागणार आहे। झी 24 तासला आता ही एक महत्त्वाची एक्सक्लुझिव्ह माहिती मिळतीये। अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क माफी मिळणार नाहीये। दस्त नोंदणीवेळी बुडवलेली 20,99,500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, आपण पाहतोय अमेडिया कंपनीला आता स्टॅम्प ड्युटीपासून त्यांची सुटका होणार नाहीये, त्यांना ती आता भरावीच लागणार आहे। इतकंच नव्हे तर त्यावर आता दंड देखील आकारला जाणार आहे। काय नेमकं प्रकरण आहे? होय, बरोबर आहे। ज्या दाव्याच्या आधारे त्यांनी लेटर ऑफ इंटेंटच्या आधारे स्टॅम्प ड्युटी वाचवण्याचा प्रयत्न केला होता, दावा केला होता, तसा देखावा केला होता की आम्ही इथं IT सेंटर उभारणार आहोत, मग आम्हाला स्टॅम्प ड्युटी माफ द्या, आणि अवघ्या 500 रुपयात 300 कोटीचा व्यवहार हा पार पाडला होता। पण आता जे संतोष हिंगाणे जे पुणे जिल्ह्याचे सहनिबंधक यांच्याकडे सुनावणी झाली। कालच आपण ती सगळी बातमी दाखवली होती। तिथंही त्यांनी दावा केला होता की आम्ही स्टॅम्प ड्युटी भरणार नाही। अमेडिया कंपनीचे वकील प्रणव पाटील हे सगळे आले होते, त्यांनी सांगितलं की आम्ही भरणार नाही। पण आज निकाल आलेला आहे। संतोष हिंगाणे यांनी ऑर्डर काढली, अगदी काही मिनिटांपूर्वीची ऑर्डर आहे, 10-15 मिनिटं। त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे तुम्हाला 21 कोटी स्टॅम्प ड्युटी, म्हणजे अगोदर तुम्ही 500 रुपये भरले ते वजा जाता मग 20,99,00,000 वरचे 500 रुपये तुम्हाला भरावेच लागतील, हे भरावेच लागते। त्याशिवाय आणि वरून तुम्हाला 1,47,00,000चा दंड भरावा लागेल। हे जर भरलं नाही तर तुम्हाला पुन्हा आणखीन दंड तो वाढत जाईल जेवढे दिवस तुम्ही उशीर लावाल ही स्टॅम्प ड्युटी भरायला। आणि ही स्टॅम्प ड्युटी कुठली फक्त पहिल्या व्यवहाराची रद्द झाल्याच्या अजून 21 कोटी बाजूला आहे। हा व्यवहार मुळात रद्दच झालेला नाही, ते फक्त अर्ज देऊन गेले, व्यवहार रद्द झालेला नाही। त्यामुळं हा व्यवहार शेवटी रद्द होण्यासाठी आता शीतल तेजवानीच काल याच पुणे कोर्टात त्यांनी दावा दाखल केलेला आहे अमेडिया कंपनीविरोधात, आम्हाला पैसे नाही मिळाले म्हणून। मी थोडक्यात हे सगळे कायदेशीर डावपेच आहे, पण अमेडिया कंपनीला स्टॅम्प ड्युटी भरल्याशिवाय सुटका नाही। त्यांनी जो दावा केला होता IT धोरणाचा आणि स्टॅम्प ड्युटी वाचवण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना ती स्टॅम्प ड्युटी भरावी। आता याच्या विरोधात ते IGR मुद्रांक महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्याकडे अपील करू शकतात, पण ते अपील होईल ते होईल। पण आता ह्या खालच्या सहनिबंधक जे आहेत पुणे जिल्ह्याचे संतोष हिंगाणे यांनीच FIR केली होती शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि अमेडिया कंपनीविरोधात बावधन पोलिसात, त्यांनीच हा निकाल दिलेला आहे, त्यांनीच सुनावणी घेतली। ते स्वतः दिग्विजय पाटील आले नाही, पण त्यांनी वकिलाला पाठवलं होतं। खरं तर चंद्रकांत, कुठेतरी आता स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी पळ काढला जात होता, विविध कारणं दिली जात होती, मात्र आता त्यांना हा मोठा झटका म्हणावा लागेल, कारण अमेडियाला आता ही स्टॅम्प ड्युटी पूर्ण भरावी लागणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।